शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर संजय डी पाटील आणि त्यांच्या स्नुषा डी वाय पाटील ग्रुपच्या ॲडवायझर पूजा ऋतुराज पाटील या दोघांचाही एकाच दिवशी वाढदिवस असल्यानं कुटुंबियांकडून वाढदिवस एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दोघांनाही माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील आणि डी वाय पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी पाटील यांनी शुभाशीर्वाद दिले. यावेळी वैजयंती संजय पाटील, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, सत्यजित पाटील बेनाडीकर, अभिजित पाटील बेनाडीकर, अर्जुन आणि आर्यमन पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी डॉक्टर संजय डी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी आणि कदमवाडीतील मेडिकल कॉलेज सभागृहात मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. यामध्ये माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, संचालिका अंजना रेडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, दौलत देसाई, शिक्षक नेते भरत रसाळे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते इंद्रजित बोंद्रे यांच्यासह कोल्हापूर महानगरपालिकेचे काँग्रेसचे सर्व नगरसेवक, काँग्रेसचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तसंच श्रीराम सोसायटीचे उपसभापती सुभाष गदगडे आणि सर्व आजी माजी संचालक, शिवाजी विद्यापीठाचे अधिकारी, देवस्थान समितीचे अधिकारी, कर्मचारी, डी वाय पाटील साखर कारखान्याचे पदाधिकारी, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, डॉक्टर व्ही भोसले, आकुर्डीमधील डी वाय पाटील कॅम्पसचे डायरेक्टर अमित विक्रम, CHRO श्रीलेखा साटम, CA अमित गावडे यांच्यासह डी वाय पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, स्टाफ, विविध प्रसारमाध्यमांचे संपादक, अधिकारी, पत्रकार, शिक्षण, सहकार, राजकीय, सामाजिक आणि उद्योगासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर संजय डी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान अक्षय शेलार यानं डॉक्टर संजय डी पाटील यांना वाढदिवसानिमित्त सुंदर अशी त्यांचीच चित्ररूपी प्रतिमा भेट दिल्यानं ते भारावून गेले.